नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. थंडीचे दिवस तर चालूच आहेत. तर कोणाला जुनी दुखणी वरती येतात, कोणाला गुडघेदुखी, सांधेदुखी, केस गळती, हे काय ना काय तक्रारी असतातच. चला तर आपण त्याच्यावर आपण रामबाण उपाय मी शोधून काढलेला आहे. ती म्हणजे बहुगुणी पौष्टिक अशी अळूची खीर. तिला हलीमची पेज पण म्हणतात. चला तर आपण आता ही रेसिपी करणार आहोत. त्यापूर्वी या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप दूध घेतलेलं आहे. त्यानंतर गूळ घेतलेला आहे, त्याच मापाप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून, 2 चमचे हलीम घेतलेला आहे म्हणजेच अळीव, आणि अर्धा चमचा वेलची पावडर. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता 1 कप पाणी घ्यायचं आहे. असं पाणी घालायचं आहे. पातेल्यामध्ये पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे. पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता हलीम घालणार आहोत, अळीव, व लगेच चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आहे, नाहीतर गुटल्या राहतील. त्याच्यामध्ये असं ढवळत राहायचं आहे. 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण आपण ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आहेत. ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत. घातलात तरी चालेल, नाही घातलात तरी चालेल. त्यानंतर गूळ घालायचा आहे. गॅसची फ्लेम इकडे मी मंद आचेवरच ठेवलेली आहे. गूळ चांगला वितळू द्यायचा आहे. असं ढवळत राहायचं आहे. गूळ आपला चांगला वितळलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. व 1 उकळी आणून गॅस बंद करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दूध घालायचं आहे. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच दूध घालायचं आहे. जर गरम ह्याच्यामध्ये जर तुम्ही दूध घातलं तर दूध फाटण्याची शक्यता आहे, म्हणून मिश्रण थंड झाल्यावरच दूध घाला. बघू शकता मिश्रण आपलं थंड झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये दूध घालायचं आहे व ढवळून घ्यायचं आहे. मस्तपैकी आपली झटपट अशी हेल्दी, पौष्टिक, बहुगुणी अशी अळूची खीर तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.